मित्रांनो तुमच्या माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आलो जे असणारे बजाजचं मॉडेल आहे. लेटेस्ट आहे 2024 मध्ये दाखवतो म्हणतो ते. मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन स्कूटर घेऊन आलेलं आहे. ही आहे आपली इलेक्ट्रिकची बजाजची मॉडेल आहे चेतक आणि ही मॉडेल आहे अर्बन. याच्यामध्ये तुम्हाला टोटल 2 व्हेरियंट आहेत. ठीक आहे, एक असणार आहे प्रीमियम आणि दुसरे असणार आहे अर्बन. याच्यामध्ये तुम्हाला पण जे पण कलर असणार आहे ना हे तुम्हाला भेटेल. तुम्हाला 4 कलर ब्ल्यू, ब्लॅक, ग्रे आणि व्हाईट तुम्हाला टोटल 4 कलरमध्ये तुम्हाला ही स्कूटर अवेलेबल असणार आहे. आणि याची पण आपली प्राईस तुम्हाला ती वेगळी असणार दिलेली. अर्बनची वेगळी आहे आणि प्रीमियमची पण तुम्हाला वेगळी दिलेली असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ती पण असणार जो प्राईस आहे एक टॅग पॅक आहे आणि एक स्टँडर्ड आहे. 2 तुम्हाला टाईपमध्ये तुमचे याचे तुम्हाला असणारे प्राइजेस. स्टँडर्डमध्ये तुम्हाला बेसिक तुम्हाला जे असणार आहे आपले जे पण फीचर्स ते तुम्ही ते तुमच्याकडे फक्त राहतील. पण तुम्हाला ते तुम्हाला जर वाढून घ्यायचे असेल 1 महिन्यापर्यंत तुम्हाला असणार ते फ्रीमध्ये तुम्हाला ते बाय करावं लागतील. त्याच्यात तुम्हाला प्राईस असणार आहे टॅग पॅकमध्ये 8,000मध्ये आणि जी असणार आहे आपली दुसरी स्टँडमध्ये तुम्हाला दिली असणार आहे 9,000पर्यंत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जीवन असणार एक्सटेंशन वॉरंटी तुम्हाला ती 5 वर्षापर्यंत दिली असणार 70,000 किलोमीटरपर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण असणार आहे आपली बॅटरी ती तुम्हाला बॅटरीची जी पण कॅपॅसिटी तुमची ती 2.88 किलोवॅटची दिलेली असणार आहे अर्बनमध्ये. आणि आपली प्रीमियममध्ये तुम्हाला दिली असणार आहे 3.2 किलोवॅटपर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे आपलं हे डिस्प्ले हा तुम्हाला जो आहे अर्बनमध्ये दिले असणार आहे LCDमध्ये राऊंड शेपमध्ये आणि प्रीमियममध्ये तुम्हाला दिले असणार आहे तुम्हाला TFTमध्ये तुम्हाला दिले असणार आहे आपला 5 इंचीमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. जो पण TFTमध्ये दिले असणार आहे. तुम्हाला चालू पण करून दाखवतो, तुम्हाला की पण दाखवतो कशी असणार आहे. हे बघा की तुमची दोघंही की अशी असणार दिलेली. पहिले मी तुम्हाला अनलॉक करून दाखवतो गाडीला. हे बघा अनलॉक केली, अनलॉक झालेली आहे. आता तुम्हाला मी चालू करून दाखवतो. सिंगल दाखवतो, प्रेस करायचं आणि ही तुमची LCD तुमचा हा डिस्प्ले चालू झाला. याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये काय चेंजेस असणार आहे फक्त तुम्हाला मीटरमध्ये दिलेलं असणार आहे चेंजेस. अर्बनमध्ये तुम्हाला राऊंड शेपमध्ये असणार आहे आणि प्रीमियममध्ये तुम्हाला दिले असणार आहे आपलं TFTमध्ये दिले असणार आहे 5 इंचीमध्ये डिस्प्ले. बॅटरीची लेवल किती आहे ते किती किलोमीटर झाली ते रेंज किती भेटेल ते स्पीडोमीटर दिले असणार आहे डिजिटल न्यूट्रल तुम्हाला दिली असते की चाईल्डला. इथं तुमचे टर्न इंडिकेटर दिले असणार आहे. आपलं हेडलाईटचे कंट्रोल असणार आहे अप्पर डिप्पर. हे आपले फ्लॅशलाईट दिले असणार आहे. हे तुमचं म्युझिकचं तुम्हाला दिलेलं असणार आहे की चाईल्डला. हॉर्न दिलेलं असणार आहे की चाईल्डला. आणि हे जे असणार आहे आपलं मिरर हे तुमचे 360मध्ये तुम्ही फिरू शकतात. हे बघा तुम्हाला कसं ठेवायचं असेल तुम्ही ठेवू शकता याला. ठीक आहे. हे बघा 360मध्ये तुम्ही याला फिरू शकतात बरोबर या ठिकाणी. आणि इथं बघा तुम्हाला वरती तुम्हाला चेतकचं तुम्हाला ब्रँडिंग मिळून सीमध्ये या साईडला. आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे गाडीची बॉडी जी असणार तुम्हाला पूर्णपणे असणार व्हाईट कलरमध्ये. थोडंफार तुम्हाला ठिकाणी म्हणजे याचं तुम्हाला सांगायला गेलो बॉडी ही तुम्हाला पूर्णपणे असणार आहे स्टीलमध्ये दिलेली पूर्णपणे. प्रीमियममध्ये पण तुम्हाला स्टील बॉडी दिलेली आणि अर्बनमध्ये पण तुम्हाला दिली असणार आहे स्टीलमध्येच. याची तुम्हाला जी पण रेंज असणार आहे दिलेली गाडीची तुम्हाला ती 113 किलोमीटरपर्यंत दिलेली असणार आहे अर्बनमध्ये. प्रीमियममध्ये दिलेली असणार 126 किलोमीटरपर्यंत. आणि याची जी टॉप स्पीड असणार आहे या गाडीची अर्बनमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे 63 किलोमीटर पर आवरची आणि प्रीमियममध्ये दिलेली असणार आहे 73 किलोमीटर पर आवरपर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला जी पण असणार आहे चार्जिंग टायमिंग तो तुम्हाला दिलेला असणार आहे 4.5 तासामध्ये तुम्हाला ही 100% तुमची चार्जिंग फुल होईल याच्यामध्ये. आणि सीटच्या आतमधला हा जो पार्ट आहे तुम्हाला दिलेला असणार आहे हा आय थिंक 21 लिटरपर्यंत तुम्हाला याची तुम्हाला कॅपॅसिटी दिलेली असणार आहे बुटच्या आतमध्ये. ठीक आहे. विचारला तुम्हाला हेडलाईट पण दाखवून होतो पहिल्यांदा गाडीचा. हे बघा मित्रांनो तुमची हेडलाईट तुमची अशी म्हणजे हेडलाईट ऑन होणार साईड तुमचे DRS ऑन होतील एका साईडला. आणि जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो त्यामुळे तुमची हेडलाईट पण इथं तुमचे नंतर मग त्याच्यात तुम्हाला एक वेगळं हे स्विच दिलेलं असणार आहे चालू करण्यासाठी. ही पण तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असतं LEDमध्ये. सेंटरला बघा तुम्हाला अर्बनमध्ये तुम्हाला ते दिलेलं असणार इथं तुम्हाला सिल्वरमध्ये ही पार्ट दिलेलं असणार आहे. आणि तुम्हाला अर्बनमध्ये दिलेलं असणार आहे ग्रे कलरमध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला सेंटरला तुम्हाला नंबर प्लेटचा दाग दिलेलं असणार आहे. चेतकची ब्रँडिंग तुम्हाला त्याचे दिलेली असणार आहे. आणि हा जो पार्ट आहे इकडचा हा तुम्हाला दिलेला असणार मीटरमध्ये एका साईडला. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला दिलेलं असणार LEDमध्ये दिलेलं असेल. एका साईडला तुम्हाला इथं स्टोरेज बॉक्स दिलेलं असणार एका साईडला. आणि इथं तुम्हाला दिलेलं असणार एका साईडला आपले रिअर फुटरेस आणि हे आपलं इकडे दिलेलं असणार आहे मोटर. ठीक आहे. साईड स्टँड तुम्हाला दिलेलं असणार आहे एका साईडला. साईड स्टँड पण तुम्हाला दिलेलं असेल आणि सेंटर स्टँड पण तुम्हाला दिलेलं असणार आहे एका साईडला. ठीक आहे. आणि ग्रॅब हँडल तुम्हाला दिले असणार हे आपले सिल्वर कलरमध्ये. आणि हा पार्ट तुम्हाला इथं ब्लॅक कलरमध्ये दिले असणार आहे. याची पुशिंग पण तुम्हाला सॉफ्टमध्ये दिली असेल इथं या ठिकाणी. टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे LEDमध्ये. इकडे पण तुम्हाला DLI बनवून देतील. आणि हा पण पार्ट तुम्हाला सिल्वर दिलेला असणार आहे. अर्बनमध्ये तुम्हाला सिल्वरमध्ये दिले असणार आहे आणि प्रीमियममध्ये दिले असणार आहे ग्रे कलरमध्ये. इथे तुम्हाला ग्रे कलरमध्ये दिलेलं असणार आहे. चेतकची ब्रँडिंग तुम्हाला जोडून देईल. नंबर प्लेट जागा दिसणार आहे. रिफ्लेक्टर आपला हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असणार आहे इकडे साईडला. इथं पण तुम्हाला टायरची साईज पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे. 12 इंची असणार आहे. हे तुम्हाला पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार आहे ड्रम ब्रेक
आणि फ्रंटला पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. ठीक आहे, इथं पण तुम्हाला 90 12 इंच तुमच्या दिले असणार आहे ऑल व्हील्स एका साईडला आणि MRFचे तुम्हाला टायर दिले असणार एका साईडला. इथं तुम्हाला डी मोड दिलेलं असणार आहे ड्राईव्हसाठी. रिव्हर्स करताना तुम्हाला किंवा 2 ते 3 किंवा तेवढं तुम्हाला स्पीड भेटून जाईल यामध्ये. टर्न इंडिकेटर दिले असणार एका साईडला. ठीक आहे, आणि हे आपले मोडचं बटन दिलेलं असणार आहे म्युझिकचं. ठीक आहे, रिव्हर्सचं असणार आहे आणि हे तुमचं असणार आहे बोटचं. एक मिनटं एवढं ते फ्रंटचं मला बूट असं ओपन होईल एका साईडला आणि इथंच तुम्हाला दिलेलं असतं हे आपलं. एक मिनटं हे बघा, तुम्हाला इथं मोबाईल चार्ज करण्यासाठी दिलेलं असणार आहे USB पोर्ट आणि आतमध्ये तुम्हाला इथं एक कॅप दिलेली असणार आहे. इथं एका खिसासारखा दिलेली असणार आहे. मोबाईल तुम्ही तर ठेवू शकतात आणि मोबाईलची तुमची इथं चार्जिंग होत राहील. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हे तुमचे टूल किट. हे बघा, टूल किट तुम्हाला भेटून जाते. त्यामध्ये ॲलन की असणार आहे आणि आपले हे स्क्रूड्रायव्हर दिले असणार आहे एका साईडला. एवढं तुम्हाला जेवढे भेटून जाईल. ते बघा, आणि तुमचा बूट फेस हा तुम्हाला 21 लिटरमध्ये दिले असणार आहे. LED मध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला लॅम्प आणि इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे हे आपलं. एक मिनटं, हे आपलं असणार आहे चार्जिंग करण्यासाठी विचारला पोर्ट दिलेलं असणार आहे हा. ठीक आहे, आणि तुम्हाला वायर पण इथं भेटून जाईल. हे बघा, इथं तुम्हाला ही वायर दिलेली असणार आहे. आपण डायरेक्टली करू शकतो चार्जिंग या ठिकाणी. बाकी माझ्यामध्ये काय भेटून नाही. ही बिगची जी आवाज येत होती ती आपण डिक्की आपलं हे ओपन केलं सीटला, त्याच्यामध्ये ती आवाज येत होता. याच्यामध्ये तुम्हाला 2 की भेटतील याच्यामध्ये. ठीक आहे, आणि गाडीला बंद करत असेल तर तुम्ही इथं डबल वेळा क्लिक करा, तुमचा हा बंद होऊन जाईल या ठिकाणी. फक्त जेव्हा तुम्ही गाडीला स्टार्ट करा त्या टायमाला तुम्हाला इथं सिंगल वेळा तुम्ही प्रेस केलं बटन तर तुमचं गाडी इथं ऑन होऊन जाते. याच्यामध्ये तुम्हाला सर्व भेटून जाईल. चार्जिंगची तुम्हाला सगळं भेटून जाईल. ठीक आहे, याच्यामध्ये ब्लूटूथ दिलेली असणार आहे. म्युझिक तुम्हाला सगळं भेटून जाईल. ती पण तुम्हाला असणार आहे आपलं प्लॅनमध्ये दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे प्लॅन असतील. एक टेक पॅक असणार आहे, एक असणार आहे स्टँडर्डमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फीचर अवेलेबल असणार आहे. याच्यामध्ये म्युझिक कंट्रोल असणार आहे, नंतर मग इनकमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. आणि जे टेक पॅकमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त एकच महिने तुम्हाला फक्त दिलेलं असणार आहे जे फीचर्स. तर तुम्हाला ते अपग्रेड करून घ्यायचे असेल तर तुम्ही ते करून घेऊ शकता. त्याच्यात तुम्हाला वेगळा प्लॅन घ्यावा लागेल. तो तुम्हाला सांगितलेला एक असणार आहे 8,000पर्यंत आणि एक असणार आहे आपला स्टँडर्डमध्ये 9,000पर्यंत. दोघंही मॉडेलमध्ये तुम्हाला ते दिलेले असणार आहे. अर्बनमध्ये पण दिलेलं असणार आहे आणि आपलं प्रीमियममध्ये पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे पॅक. याच्यामध्ये तुम्हाला असणारे ॲप्लिकेशन कनेक्टिव्हिटी असं दिलेली, नंतर मग 24/7 तुमचं सिक्युरिटी डेटा दिली असणार आहे असिस्ट करण्यासाठी. याच्यात पण तुम्हाला सर्व भेटून जाईल. तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे, स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे, नंतर किती रेंज आहे ते, किती किलोमीटर चालवली स्पीड फिरती, नंतर मग रेंज पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून देईल किती किलोमीटर चालू आहे ते. नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं तुम्हाला इथं तुम्हाला बॅटरीची लेवल दिलेली असणार आहे आणि इथं तुमची हे असणार आहे मोड दिलेली असणार आहे चायला. ठीक आहे, एका चायला आपण इथं हे चेंज करू शकतो याच्यामध्ये. एक मिनटं, हे बघा इथे ट्रिप SOC पर्सेंटेज किती किलोमीटर झाली ते हे तुम्हाला इथं दिसत आहे या ठिकाणी. सध्या साईड स्टँड ऑन आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसणार नाही या ठिकाणी. जेव्हा आपण साईड स्टँड काढू त्या टायमाला तुम्हाला इथं तुमचे 2 मोड देत असतील. एक असणार आहे इको आणि दुसरं असणार आहे स्पोर्ट. आणि हे बाकीचं असतं आपलं एक रिव्हर पार्किंगचं पण तुम्हाला दिलं असणार आहे, ते पण तुम्हाला तो शो होत राहील या ठिकाणी. जिओ फेन्स आणि हिल होल असेच पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. फक्त तुम्हाला नॅव्हिगेशन भेटणार नाही अर्बनमध्ये. आणि याची जी पण प्राईस असणार आहे आपली भिवंडी टेमकरच्या ठिकाणी तुम्हाला ती असणार याची प्राईस ऑन रोडमध्ये तुम्हाला याची प्राईस असणार आहे 1,30,000पर्यंत अर्बनची. आणि प्रीमियममध्ये तुम्हाला वाटते 1,52,000पर्यंत ऑन रोड प्राईस ही असणार आहे. भिवंडी टेमकरच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. तर इथं तुम्हाला आपलं इलेक्ट्रिक पण भेटेल तुम्हाला आणि नॉर्मली आपले जे पण असणार आहे फ्यूलचे पेट्रोलमध्ये तुम्हाला ते पण तुम्हाला याच्यामध्ये बाईक्स भेटून जातील या ठिकाणी. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्ट इन्क्वायरी करू शकतात. एक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटेल हेल्मेट, पार्किंग कवर, नंतर मग आपलं नंबर भेटेल आपली ग्रीन कलरची, नंतर मग इन्शुरन्स भेटेल याच्यामध्ये तुम्हाला. एवढं तुम्हाला एक्सेसरीजच्या पार्टमध्ये मिळून जाईल. एक्सटेंडेड वॉरंटीमध्ये दिली असणारे 5 वर्षापर्यंत. वाढून 5 तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याच्यात तुम्हाला त्याची प्राईस हे दिलेली असणार आहे. अर्बनमध्ये दिलेली असणार आहे 5,990पर्यंत.
सेमच तुम्हाला प्रीमियममध्ये पण सेमच भेटेल तुम्हाला जी एक्सटेंडेड वॉरंटीची प्राईस. नंतर मग रोड असिस्ट तुम्हाला भेटून त्याच्यामध्ये 800 रुपयापर्यंत तरी. नंतर मग मेन स्टँड भेटेल एक्सेसरीच्या पार्टमध्ये, साईड स्टँड असणारे, फुटरेस्ट दिलेले असणारे, मॅट भेटेल तुम्हाला ज्यामध्ये एक्सेसरीच्या पार्टमध्ये. हे सगळं तुम्हाला ज्यामध्ये भेटून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला प्राईस दिलेली असणार आहे वेगळी, शोरूम वाईज तुमच्या प्राईस वेगळी असतील दिलेल्या. चला मग मित्रांनो, अशी गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्ता होतो मी हा व्हिडिओ थांबवतो. जे लोक माझ्या चॅनलमध्ये नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, अशी गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ या.